खरं तर हा जो कायदा आहे त्या कायद्याला अधिक प्रभावीपणानं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. कारण राज्यातलं आणि देशातलं एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं मुलींचं प्रमाण कमी होतंय तो खूप चिंताजनक विषय आहे. त्यामुळे साहजिकच देश पातळीवरती सुद्धा याच्याबद्दल अधिक कडक कारवाई करण्याबद्दल आणि प्रभावीपणानं अंमलबजावणी करण्याबद्दल सूचना आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या आहेत. परवाच एक आरोग्य विभागाच्या वतीनं मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये 2 निर्णय घेण्यात आले की ज्या एनजीओज असतील, जे सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील, त्यांना सुद्धा या प्रक्रियेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सामावून घेणं, जिल्हा स्तरावरच्या सगळ्या कारवाया, एका बाजूला पोलीस प्रशासन, दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाची यंत्रणा आणि महसूल विभागाचे सगळे अधिकारी या सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणं. दुसरं, याच्यामध्ये जे खबरी असतील त्यांच्यासाठी आपण 1-1 लाख रुपये बक्षीस देतोय. एका बाजूला खबरी आणि दुसऱ्या बाजूला जे डिकॉय असतात, म्हणजे विशेषतः जी महिला पुढे येते या सगळ्या गोष्टींना आम्हा सर्वांना मदत करायला, त्यांना सुद्धा 1 लाख रुपयेचं बक्षीस म्हणता येणार, पण 1 लाख रुपयेचं त्यांना सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टींसाठीचं सहकार्य आम्ही जाहीर करतोय. त्याबद्दलचा निर्णय होईल. या सगळ्याचा उद्देश असा आहे की आता पीसीएनडीटी ऍक्ट जो आहे तो अधिक प्रभावीपणाने राबवणं ही अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये राज्यभरातल्या सगळ्या कमिट्या कार्यान्वित होतील, अनेक चांगले लोक अतिशय उत्साहानं सहभागी होतील, फ्लाईंग स्क्वॉड नेमले जातील आणि त्या फ्लाईंग स्क्वॉडच्या वतीनं जे कोण चुकीचं असं काम करत असतील त्यांच्यावरती कडक कारवाई आपण करतोय. मला असं वाटतं की असं होत असेल तर ते दुर्दैव आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही सर्व समाजाची जबाबदारी आहे आणि जर समाजातले जर काही अशा एनजीओ आणि सोशल ऍक्टिव्हिस्ट पुढे येत असतील तर त्यांना मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. जर अशा पद्धतीनं कोण शासकीय यंत्रणेतले लोक करत असतील तर त्याची चौकशी आपण करू आणि त्या सगळ्यांना योग्य त्या समज आणि सूचना देऊ. गारगोटीमधल्या शासकीय विश्रामगृहात एक तिढा निर्माण झालेला आहे की बांधकाम व्यावसायिकाला विकल्या गेल्याचं समजतंय रेस्ट हाऊस. तर काय त्या संदर्भात नेमकं आता पाऊल उचललं जाणार, एकूणच तिढा निर्माण झाला याचा? एखादी इमारत विक्री झाली, काय झालं याची वस्तुस्थिती बघू. कायद्याच्या नियमाप्रमाणे, शासकीय नियमाप्रमाणेच कुठली गोष्ट होईल. अशा पद्धतीनं कुणीही कुठली गोष्ट चुकीची आणि बेकायदेशीर करणार नाही आणि शासनाचे नियम आहेत, कुणी तसं करू शकणार नाही. जर असं असेल तर निश्चितपणाने या अशा जे चुकीचं काम करणारे लोक असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले या अनेक काही मागण्या आहेत, त्या मागण्यांसंदर्भात आपल्याला काही त्यांचे निवेदन वगैरे प्राप्त नाही. आरोग्य मित्र हे ज्या कंपनीला मी काम दिलं असते त्या कंपनीच्या मार्फत नेमलेले असतात. शासनाचा त्यांच्या डायरेक्ट संबंध येत नाही. यापूर्वी सुद्धा या विषयावरती बऱ्याच वेळा आमच्या सर्वांबरोबर त्यांच्या चर्चा झाल्या, तरी सुद्धा किमान त्या कंपनीनं त्यांना योग्य मोबदला द्यावा, त्यांना अधिक चांगल्या सुविधा द्याव्यात, यासाठी जे काही आपल्याला शासन म्हणून करता येईल तेवढं करण्यासाठी आपण प्रयत्न करू.